जोर से झगडो आता नाही भांडणार, कॅमेरा चालू झाला ना. हा सांग त्यांना, सांग कसे ओरडतात जोरात सांग. देखो भाभी ऐसा होता है, ऐसा ही होता है. कपडे आ गए इस्त्री के, फुल ऑन तयारी चालू लग्नाची. हे बघा एकदम असं वाटतं. मुझे क्यों तोड़ा? राहुल है क्या? राहुल थँक्स. सोनी ते आचकल. आपण कुठे चाललो उद्या? सुरतला नाही का, नाशिकला. का बरं चाललो आपण? लग्नाला चाललोय, लग्नाला. नवरीबाई बघायला लग्नाला. हा तिकडनं चाललो. ते एलिफंटच्या कानाशी असं होतं ना, त्या हॉटेलला थांबू, मग तिथून नाशिकला जाऊ. और भाभी एक टाइम पे ऐसा था, 2 दिन पहले एक भी ड्रेस का जुगाड़ नहीं हो रहा था. आज ऐसा हो गया है कि बिग बाग मांग के सब खरीदा है तो मेरे रुक जाओ बताता हूँ. ये देखो, ये छोड़ो, ये देखो, ये मेरा है. स्नोई वाला है ना, इधर से दिख रहा है. एक मेरा है, ये अक्षित दादा ने, नहीं ये भाई का है, ये अक्षित दादा ने भेजा. हाँ और ये एक कुर्ता मेरे भाई का है, एक कुर्ता तेरे भाई का है. सुनो प्रॅक्टिकली मला सांगा, खरं एका दिवसासाठी एवढे पैसे खर्च करणं व्हॅलिड आहे का? तुम्हाला काय वाटतं? पण तुझ्याकडे नाहीच आहे ना. नाही करायला पाहिजे, आहेच नाही पण जुगाड झाला आहे ना, ते महत्वाचं आहे. जुगाड तर करायलाच पाहिजे. तेच म्हणतो मी पण नाही विकत काही घेतलं नवीन, माझं सगळं जुनं आहे. जुगाडच होता ना. जुगाड नव्हता पण जुनं आहे, माझं स्वतःच आहे. पण रात्रीचे 11:30 वाजून गेले आहेत आणि मी जस्ट आता बाहेरून आलो. सगळे कपड्यांचं जी तयारी ती सॉर्ट आउट झाली, कपडे सॉर्टेड झालेत, फक्त पॅकिंग करायची आपल्याला. ते आपण थोड्या वेळात करू. बाहेर जायचं रिझन म्हणजे की मस्त मसाला दूध पिऊन आलो. मस्त थंडी आहे, अशी कोमट थंडी. त्या थंडीत मसाला दूध प्यायची वेगळीच मजा आहे. सुपर एक्सायटेड फॉर टुमारो. लग्न, डान्स, संगीत जे काय असेल ते तुम्हाला दिसेल. हे बघा, आता वॉच नाही आहे पण 12 वाजून गेलेत रात्रीचे आणि आता पॅकिंगची टाइम झाली आहे आणि आता पॅकिंग करायची वेळ झाली आहे. कालपर्यंत तुम्ही बघितलं असेल आपण जुगाड करतच फिरत होतो, बट आता बघा आपल्याकडे किती जुगाड झालेत. याच्यातनं एक अक्षित दादाने पाठवलंय, जे आमचे डिझायनर आहेत. तुम्हाला माहिती असेल लिटल बिलियनियर. तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल तर कमेंट करा, तुम्हाला पाठवून देईल. आणि हे तर मी सुरतून घेऊन आलेलो, एकदम न्यू आहेत. हा दिवाळीला बघितला असेल, तो एकदा यूज केला आहे. हा पेटी पॅक आहे, अजून याला यूज नाही केला, एकदम न्यू आहे. त्याच्यानंतर हा पण आहे आणि त्याच्यानंतर हा पण आहे. म्हणजे मी त्यातला नाही आहे की मी फालतूचे पैसे खर्च करेल. मी फक्त कुर्त्यांवर, आणि मी खूप महागडे शर्ट पॅन्ट पण घेतलेत ब्लॅक कलरचा. त्याच्यात ह्याच्यात नाही, मी एका कुठल्या तरी या ब्लेझरमध्ये टाकून दिलाय पूर्ण एक सेट. ब्लॅक शर्ट, ब्लॅक पॅन्ट आणि पूर्ण असं मस्त तो हे पण आहे, ब्लेझर पण आहे, ते तुम्हाला दिसेल. सो मी त्याच्यासाठी खर्च केला, कारण की ते आपण रियूज करू शकतो. इंडो वेस्टर्न काय भलतंच काहीतरी असतं, ते यूज नाही होणार परत. म्हणून आपण जुगाड करून घेतला इकडून तिकडून. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. वाजून गेले 8. काय पाहिजे? ब्रश. अच्छा यार सोनी एवढी हुशार का बाय तू? माझ्या तुला हे घे, हा याच्यावरला. सकाळ ऑल राईट. वाजून गेले 8 ऑलरेडी. पॅकिंग वगैरे सगळं झालं, रेडी पण झालं. निघूयात पटकन आणि मध्ये कुठं ब्लॉग शूट करता आला तिथं करू, नाही तर डायरेक्ट नाशिकला पोहोचलो. ठीक आहे, ऑल डन. प्रकाश महाजन रेडी, प्रियंका राऊत महाजन रेडी. त्यांची बॅग, एक ही बॅग आहे क्या? हां अच्छा तुझी पण आहे. शूज टाकलेत, शॉक्स पण टाकलेत आणि कपडे. अरे चला, हे बघा आपला पसारा एवढा आहे. ती एक बॅग, हे 2 ब्लेझर, शूज, चप्पल, परत शूज, असं काहीतरी आहे. ठीक आहे, तर एवढं बरं आहे. आपण गाडी चालवणार, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे कशासाठी सांगतो जुगाड, बघा जुगाड बघा. माझी मोठी बॅग तिथं ठेवायचं रिझन म्हणजे की तुम्हाला दाखवतो किती अजून हाऊसफुल, बिलकुल जागा नाही येत आणि अजून वरून बॅग यायच्या आहेत. अवघड आहे भाई.
आधी कसं सिम्पल सॉर्टेड 2 ड्रेसेसमध्ये लग्न फिनिश. आता तर 2 बॅगा पण पुरत नाहीत असं झालं. बट असो ऑलरेडी चलो लेट्स गो. काहीतरी आयुष्यात नवीन घडामोडी होणार आहेत आणि मला एकाच गोष्टीची भीती आहे. आई बाबा पण येणार आहे, ती भीती नाही आहे. बट जेव्हा सगळे नातेवाईक येतात, जेव्हा फॅमिली फंक्शन असतं, सगळ्यांना माहिती या एजमध्ये सगळ्यांना काय भीती असते. तर मी पण त्यातलाच आहे. मला पण ती एकच भीती आहे. हे खूप सारे क्वेश्चन्स नको यायला. आले तरी पण वी विल हँडल इट. बट बघूयात तिथं गेल्यावरच समजेल. आय होप तुम्ही समजून गेलात माझ्या फिलिंग्स एकदम आतून. 1-2 क्वेश्चन केले तर ठीक आहे. प्रत्येक जण येऊन सेम क्वेश्चन करतं ना, मग ते अजून जास्त ट्रिगर होतं. अरे भाई हा भाई करणे का भाई मुझे भी असं येते. बट असो चला आता गाडी काढूयात, जरा गाडी तिथं लावूयात आणि मग निघूयात. काय जमाना येऊन गेला. गाडीमध्ये एक छोटा कपडा नाही आहे. कपड्याचा जुगाडमध्ये मी इकडे निघालेलो आणि इथंच भेटून गेला. ज्याची पण गाडी असेल थँक्यू. हां आता काय चोरी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ऑल राईट, आपला पहिला ब्रेक आपल्या फेवरेट ठिकाणी आकाश हॉटेलला. याला आकाश हॉटेल कम आणि हत्तीवाली हॉटेल जास्त म्हणतात. आमचे 45 मिनिट्स तर 50 मिनिटं चाकणच्या ट्रॅफिकमध्ये गेलं. ते आम्हाला माहिती होतं आधीच की लागणार आहे ट्रॅफिक, कारण की आपण तशा टायमिंगला निघालो. आता मस्त पोट भरून खाऊयात आणि मग नॉनस्टॉप डायरेक्ट नाशिकला थांबूयात. ठीक आहे. दादा आहे ना तिथं नंबर लावतोय तोपर्यंत आम्ही चाललोय गेम खेळायला. तुम्हाला तो गेम दाखवतो मी. बघा इथे ना 3 गेम्स आहेत. एक तो वाला आहे, इथून असं इथं पळायला पाहिजे आहे की, आणि हा बॉलवाला आहे. आपण तिघं ट्राय करू. आपल्याला माहिती आहे आपल्याला काही जिंकणार नाही आपण, बट तरी ट्राय करू शकतोय. तू जो सो गया नहीं यार. अरे यार तू करना यार भाई मेरे. मसाला पान खाणं चालू आहे. जेवण झालं, ते गेम्स खेळून झाले. ते गेम्सचं मला असं वाटतं ना त्या माणसाशिवाय दुसरा कोणालाच जमणार नाही. ते एवढं डेंजरस असतं ते. म्हणजे त्याच्यात एक टेक्निक असते, फॉर शुअर ती कोणालाच जमणार नाही. आता निघूयात, डायरेक्ट नाशिकला पोहोचूया. ठीक आहे. पण आपण काय करतो, पापाची चुगली करतो. आम्ही तिघं मिळून दादाची चुगली करतो इथं. कारण की त्याने खूप नाव घेतलं मला खूप चिडवलंय त्याने आणि माझ्यावर खूप डायलॉग मारलेत त्याने. म्हणून मी आता वहिनी, स्नोई आणि आम्ही तिघही. वहिनी बरोबर आहे ना, पण मी जे सांगतो ते बरोबर आहे ना. आमच्या घरात मी बाबांवर गेलोय 200% आणि दादा आईवर गेलाय 500% आणि स्नोही गेली तिच्या मम्मीवर. ओके, आमचा बेस्ट दादा आहे. आमचा बेस्ट ब्रदर इन द वर्ल्ड. शप्पथ मजाक नाही करत आहे या बाबतीत, तर मजाक नाही करत आहे. आपण दुसऱ्या गप्पा मारत होतो, पण अचानक दादा आला त्याची तारीफ करतोय मी. त्यात ऑलराईट, पोहोचलो आपण लोकेशनला, नाशिकला. 3:40 झालेत. 8:30ला निघालो होतो. चाकणची ट्रॅफिक आणि खाण्यामुळे खूप टाइमपास झाला म्हणून जरा उशीर झाला, पण आपण टाइमवर पोहोचलो होतो. आता कार्निवलचा फंक्शन आहे, तो चालू होणार आहे. पटकन रेडी होऊन जाऊयात. आणि ती प्रॉपर्टी पण खूप मस्त आहे. दाखवतो. हर्षूच्या लग्नाला आलो आहेत, माझा आत्याचा पोरगा. बघितलं असेल आपल्या मीटअपचा ब्लॉगमध्ये पण आणि 1-2 ब्लॉगमध्ये पण. सो अजून पुढे पण बघा, खूप मजा येणार आहे. सो पटकन रेडी होऊन जाऊ आणि त्याच्यानंतर मग धमाल मस्ती करू. ठीक आहे. बट इथून खिडकीचा व्ह्यू दाखवतो. हा रूम टेम्पररी बेसिसवर आम्ही दिलेला आहे. सो याच्यानंतर आपल्या रूममध्ये पण जाऊ. पटकन चेंज करून घेऊ. याच्यानंतर लगेच प्रोग्राम सुरू होणार आहे. सो चेंज केल्यानंतर आपलं सामान पण आपापल्या रूममध्ये चाललं जाईल. ठीक आहे. पण इथला व्ह्यू पण मस्त आहे, दाखवतो तुम्हाला. हा रूम आहे, इथं संगीत वगैरे होणार आहे मला असं वाटतं. हा रूम नाही, सॉरी, हा व्ह्यू आहे. या व्ह्यू सोबत बाकीचे सगळे फंक्शन, अर्धे फंक्शन इकडे आहेत आणि अर्धे बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी. बट व्ह्यू इज गुड. आशा अजून, आशा पण अजून, आशा अजून. चलो आउटफिट चेक, अंकल रेडी 1 नंबर, स्नोई रेडी, नाही स्नोई 1 नंबर, अंकल 2 नंबर, पापाचा 9 नंबर आणि अजून मम्मी रेडी होते. लेट्स गो. सगळे आम्ही रेडी झालोय. पटकन जाऊयात. ऑलरेडी फंक्शन चालू झालंय. काय फ्री? ओके. 1 नंबर.
वा वा भाई वा, काय दिसतात सगळे एक नंबर आहे बघा. दीपक महाजन, स्नोई महाजन, प्रकाश महाजन. चढ़ चढ़ के जा बार करमना स्वीटू अच्छा मार आलू बड़े करार करमना लालू बड़े करार चढ़ चढ़ के जा बार करमना स्वीटू अच्छा मार बंदा तो रेडी है मुंडा थोड़ा. आजच हळद संपली आणि आम्ही आता रूममध्ये आलो चेंज करून. मग परत जाऊ. संगीतचा प्रोग्राम आहे बघा, समोर दिसत असेल तुम्हाला. खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी स्टार्ट झाले आहेत. तयारी जोराशोरात चालू आहे. हे लोक पण रेडी आहेत सर्व करायला. आधी आपला रूम तिकडं होता, आता मी हा रूम दाखवतो आपण कुठल्या रूममध्ये, पण नंतर जरा इथं रेडी होत आहेत सगळे. सो हे बघा, आपण पण रेडी झाल्यानंतर मग जाऊ तिथं. ऑलराइट, महाजन ब्रदर्स ऑन फायर. ये मी याचा आधी दुसरा माझा माझ्याकडनं झोल झाला. मी मस्त एक आउटफिट ट्राय केला होता. ट्राय म्हणजे मी ते रेडी झालेलो ऑलमोस्ट आणि तिकडे जाणार होतो, पण हे बोलले की उद्या मेन लग्न आहे, सो खूप भारी दिसतोय, सो ते उद्या ट्राय करतो. आज आपण असं काहीतरी आहे, तुम्हाला पूर्ण लुक दाखवतो मी, ठीक आहे. दादाचा असं सिम्पल लुक आहे. दीपक महाजनचा ॲज ऑलवेज एक नंबर लुक आहे, ठीक आहे. सगळे रेडी आहेत. वहिनी रेडी, स्नोई रेडी, आम्ही दोघं रेडी. संगीतला जाऊयात. संगीत आमच्या म्हणणं आय थिंक दादा ऑन द स्पॉट डान्स करेल. आमचा कुठला परफॉर्मन्स नाही आहे. सगळे बाकीच्यांचे परफॉर्मन्स असतील ते एन्जॉय करू. इथं गंगा घाट म्हणून हॉटेलमध्येच त्यांनी सेम बनवलंय. तुम्ही प्लेस बघितलं असेल सकाळी, पण त्याला गंगा घाट नाव दिलंय आणि सेम गंगा घाट सारखंच त्यांनी असं बनवलंय. सो तिथं बसू, सगळ्यांचे परफॉर्मन्स एन्जॉय करू, जेवण करू, फोटोज काढू अँड मग ऑल सॉर्ट आहे, ठीक आहे. पूर्ण लुक दाखवतो मी. कमेंट करून नक्की सांगा कसा दिसतोय मी, ठीक आहे. ऑल राईट, आता ऑलमोस्ट चालू होणार आहे पुढच्या 5 मिनिटात. आणि हा बघा इकडं फंक्शन आणि हा आपला नवीन रूम. आपला सामान पण इथे येऊन गेला आहे. सो यस, आता किचड बिचिड सगळं, बट मस्त आहे आमचं तिघांचा सॉर्टेड. शोनी अंकल कसा दिसतोय खरं सांग, खरं सांग. वय स्नोई कशी दिसते माहिती? हे बघ स्नोई कशी दिसते, छान. आता बघा सगळे सोय कशी औषध घेते. खरं खरं नाही, स्नोई नाहीच घेत. हे खरंच आता फक्त 1 नाही 2 बघा कशी नाही घेत घेते. वाव सोनी, हे बघा आमची स्नोई बघा. हो एका झटक्यात. हो स्नोईज स्ट्रॉंग आहे, स्नोईज ब्युटिफुल, आय लव्ह यू. आम्हाला उशीर झाला थोडासा. नवरदेव नवरी स्टेजवर येऊन गेलेत, आता त्यांची एंट्री होणार आहे. अरे जल्दी एक नंबर. है तेरी चाल बैकलेस सूट विच लगदी कमाल ओ किथे चली जांदी है, ओ किथे चली जांदी है. जो न करना था कर गई मैं भी कित जाके मर गई. जो न करना था कर गई मैं भी कित जाके मर गई. आज फिर किथे करनी है मोरनी बन के मोरनी. प्रोग्राम संपलेला आहे. बाकीचे लोक अजून जेवत आहेत आणि रात्रीचे वाजून गेलेत किती, 12:03 झाले. आणि यस, मी पण आता घरी जाणार आहे. मी पण आता जाणारच होतो. दादा वहिनी ऑलरेडी गेलेत रूममध्ये, मी पण जाणार होतो. त्याचा आधी म्हटलं एक व्हिडिओ शूट करावा. माझा आजीची आठवण मला खूप आली आज. ते कशामुळे, कारण की त्यांच्या ज्या सिस्टर आहेत, रिअल सिस्टर, त्या दोघा आजींना पण मी आज भेटलो. इथं लग्नात होत्या आणि त्याच्यात माझी आजी कुठेतरी मिसिंग होती, म्हणून तिची अशी अचानक आठवण आली आणि अशी खूप जास्त आठवण आली. म्हणून म्हटलं जरा व्हिडिओमध्ये कॅप्चर करावं. आय डोंट नो, अचानक त्यांना दोघांना बघितलं, म्हणजे आजीच्या ज्या सिस्टर आहेत त्या दोघांना जेव्हा बघितलं ना, ऑटोमॅटिक माझ्या आजीची आठवण येऊन गेली. तुम्हाला माहिती असेल लास्ट इयर आजी स्वर्गवास झाली, बट ठीक आहे, आठवण आली. तो एक मुवमेंट शेअर करायचा होता, पण मजा आली. शेवटचे जे 15-20 मिनिटं होते, सगळे डान्स परफॉर्मन्सेस झाले, पण इथं जे ढोल वगैरे वाजवत होते, इथं एक तुतारीवाले होते, सांभाळवाले होते, तिथं जे डान्स केलाय ना, बाप रे बाप, मजा होऊन गेली. मस्त होता आजचा दिवस. आपण भेटूयात उद्या अर्ली मॉर्निंग, सकाळी 7 वाजेला पण एक सकाळी विधीप्रमाणे लग्न आहे आणि संध्याकाळी पण लग्न आहे. सो ते पण आपण उद्या बघूयात, ठीक आहे. आता मी जातो जरा आराम
पण करतो. प्लीज डू सबस्क्राईब अजून पण केलं असेल. ठीक आहे, भेटत आपण उद्या सकाळी. डे 2 पहिलं लग्न सकाळचं विधीप्रमाणे. ऑल राईट, रेडी झालो आपण. दुसरा दिवस. बाप रे, भयंकर ऊन आहे. ब्रेकफास्ट बाकी आहे. आय थिंक ब्रेकफास्टचा टाइम संपलेला आहे. उशीर झाला आपल्याला, बट ॲटलिस्ट लग्न तरी एन्जॉय करू. बाबा काय म्हणतात? नवरदेव तयार आहे ना? तुम्हीच बघा आता, तुम्हीच बघा म्हटलं. मी तर म्हणतो मंडप पण आहे बघा इथंच. हा, साईडला छोटा मंडप लावून देऊ. हा, कॅटवर स्नोई कसली क्यूट आणि प्यारो दिसते. शोनी कसली प्यारो दिसते तू. ऑल राईट. हे बघ, ही बॉटल तुला देतो मी. याच्यातनं मी पाणी पिऊ का? तुला प्यायचं आहे? हा, तुला. 12:30 डन. खूप नाचलो पण व्हिडिओ नाही काढता आला बिकॉज मोबाईल कोणाला देता नाही आला. अंकल ड्युटीज ऑन. स्नोईला मी सांभाळतोय. बस दादा वहिनी माझं कुठेतरी फोटो काढताय. काही बंधन व्हावे. ऑलराईट, वाजून गेले 6:45 अँड दिस इज माय फायनल लुक. चौथा लुक. ठीक आहे, मी ज्याला आठवत असेल कमेंट करा कधीचं आहे काय ते आपण नंतर डिस्कस करू. उशीर होतोय, माई वाट बघताय. सो लेट्स गो निघूया. ठीक आहे, चलो. रिसेप्शन आहे आज, रिसेप्शन. आणि महत्वाचं म्हणजे आई बाबा पण आलेत. ऑल राईट, बाबा इन द हाऊस. आई बाबा आता आलेत. मगाशी म्हणजे दुपारीच आलेत ते. आम्ही सगळ्यांनी आराम केला, झोपलो होतो. आणि आम्ही दोघं भावांनी घाईघाईमध्ये ना, कारण कुर्ता वगैरे ठेवण्यात लक्षातच नाही आलं की ज्या दिवशी ब्लेझर वगैरे आपण घालणार आहेत त्या दिवशी पट्टा पण लागेल. कारण की पॅन्ट खाली जाऊ शकते जरासं एकदम नाचण्यात आलं किंवा असं हे झालं तर. बाबा आमच्या दोघांसाठी बेल्ट घेऊन आला इथं बघा. बाबा प्रवास कसा झाला ते सांगा. मस्त एकदम ना. खूप लवकर येऊन गेले तुम्ही. किती तास लागले तरी? 5 तास. सुरत टू नाशिक 5 तासात तिथं पोचून गेले ते. आमची अजून बाकीची एंटायर फॅमिलीमध्ये. सो सगळ्यांना भेटू आपण, फोटोज वगैरे क्लिक करू, गप्पा मारू, जेवण वगैरे करू आणि मग जसं त्याचा मार्ग आला. ठीक आहे, आधी बेल्ट घालून घेऊ. ब्लॉगर मम्मी इन द हाऊस. आमचे सगळ्यांचे फोटो काढलेत. फोटो काढते. यांचा फोटो काढला गेला, मम्मी माझा काढते आणि आता मी मम्मीचा फोटो काढतोय. वाव, उभी राहीत आपला फोटो काढताय लोक. बाबाला गायब करतोय मी. ओके, बाबा गायब होता आता. नाही, आईस क्लोज, आईस क्लोज. आब्रा का डाबरा. बाबा लवकर गायब व्हा. आईज ओपन. वेळ बाबा. बाबा गायब झाला. बाबा नाही दिसणार आता. बाबा गायब. कशी चूचू चालते दोन कलती. हा, देतो देतो. काय चूचू? काय करू पण चूचूला? तुला पाहिजे? मग असं सांग. कसं सांगशील? असं सांगतात. तुला चूचू पाहिजे हे कसं सांगशील? काय पुढे काय? हा, मग कोणाला सांगशील तू? कसं सांगशील? हा,
चोनी पाहिजे. याचं नाव चोनी आहे. हा. घे तुझ्या चोनी. दोन्ही चुचू बघ. ही वर चुचू, मोठी चुचू, ही छोटी चुचू. चोनी बाबाला रागव, परत रागव. काय करतो बाबा? हा जाऊ दे बाबा, तू एकटा झोपून जा. बाबा हिला नको जाऊ दे. हा जाऊ दे. कुठे गेले रे दोघं? हो चोनी आणि बाबा कुठे आहे रे? आम्ही चाललो. बाय. आम्ही चाललो गुम्मी. ऑल राईट. बघा 2 दिवस आम्ही इथं स्पेंड केले आहेत या ब्युटिफुल प्लेसला. तो एक आपला रूम तिथला. इथून आता मी चाललोय ह्या इकडं. इथं अजून एक रूम भेटलाय बिकॉज आई बाबा मी एका रूममध्ये आणि दादा बहिणी एका रूममध्ये. लग्न संपन्न झालं. बाप रे बाप, काय ग्रँड वेडिंग होती आणि मजा येऊन गेली. सो येस, अजून एकदा बघून घ्या ब्लॉग एंड करायचा आधी, कारण की मी माझ्या रूममध्ये चाललोय आणि इथं थंडी इतकी जबरदस्त आहे भाई साहब. 1 नंबर थंडी आहे. हा ज्याला असं थंडीत फिरायला आवडतं, ज्याला एक्सप्लोर करायला आवडतं ना, त्याच्यासाठी नाशिक सध्याचा बेस्ट टाइम आहे. तुम्ही नाशिकमध्ये या, बाबांना भेटा, त्यांचे दर्शन घ्या. बाबांना म्हणजे महादेवांचे दर्शन घ्या आणि त्याच्यानंतर ऑल सॉर्टेड. चला मी आता रूममध्ये जातो. खूप साऱ्या गप्पा मारायच्या होता बट ॲज ऑफ नाव ऑल सॉर्टेड, ऑल डन. खूप मज्जा केली, खूप धमाल केली, खूप मेमरीज बनवली, खूप फोटोज कॅप्चर केले. मध्ये ब्लॉग्स मला शूट करता नाही आले आणि दॅट इज फाईन. बट यस, हर्षू आणि ऐश्वर्या दोघांना लग्नाचा खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि येस सबस्क्राईब करून जा केलं नसेल तर. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आहे आपला रूम. लाईट ऑटोमॅटिक बंद होतात एका टायमानंतर. 2 सेकंड 5 सेकंड त्याच्यानंतर बंद होतात. अरे सो गे काय.